हॅलो अँड वेलकम टू टेक अवे पॉडकास्ट. सो आजचे आपले गेस्ट आहेत प्रोफेसर अतुल निगवेकर सर. ते आपल्याच कॉलेजचे ENTC डिपार्टमेंटचे फॅकल्टी आहेत आणि त्यांचा स्वतःचा एक एस्टॅब्लिश स्टार्टअप आहे ज्याचं नाव आहे वेव NXT. त्याला 2 लाखची ग्रांट मिळालेली आहे. आणि एवढंच नाही तर त्यांना 40 लाखाचं प्राईज मनी पण मिळालं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. आणि त्यांनी बऱ्याच स्टुडंट्सला हेल्प केली आहे. 250पेक्षा जास्त स्टुडंट्सला हेल्प केली आहे त्यांच्या जॉब मिळवण्यासाठी. आणि आता सरांकडून जाणून घेऊयात त्यांची नाविन्यपूर्वक जी काही जर्नी आहे ती. इतका स्टार्टअपच्या फेजमध्ये तुम्ही पुढे आलाय, तर ही जर्नी स्टार्ट कशी झाली? म्हणजे तुमचा एक प्रशस्त स्टार्टअप हा स्टार्ट कसा झाला? प्रायमरीली एक लक्षात घ्या की आय वॉज नॉट अ व्हेरी ब्राईट स्टुडंट लाईक IIT गाईज ऑन समथिंग लाईक दॅट. सो आय वॉज ॲब्सोल्युटली नॉट लाईक दॅट. माझं सगळं शिक्षण विद्यापीठ हायस्कूल मराठीमध्ये झालं. त्यानंतर मी इंजिनिअरिंगची डिग्री केली, डिप्लोमा केला, इंजिनिअरिंगची डिग्री केली, ती पण शिवाजी विद्यापीठामध्ये केली. त्यानंतर मी KITला ॲज अ प्रोफेसर जॉईन झालो. आणि I was having a lot of inspiration right from my 8th standard ki I should offer some solutions to the people which will reduce their hardship. So hardship reduce कशी करता येईल असा एक सारखा विचार डोक्यात यायचा राईट फ्रॉम 8th स्टँडर्ड. म्हणजे आत्ताच असं नाही, ते 8वी पासून आहे. आणि हे कुठल्या मार्गाने करता येईल हा दुसरा विषय होता की करायचं आहे पण व्हॉट वे. तर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर व्हायचं हे माझं 8वीला ठरलं होतं. इट वॉज इन द 8th स्टँडर्ड आय डिसाइडेड. आणि नंतर मग अप्रॉप्रिएटली मी BE केलं, MTech केलं. मीनवाईल आय जॉईन KIT. आणि KITमध्ये असताना सुद्धा आम्ही लॅबमध्ये खूप काम करायचं. म्हणजे ट्रॅडिशनली शिक्षक म्हणलं तर खडू फळा, पण तसं नाही. आम्ही शिकवायचं आणि लॅबमध्ये खूप काम करायचं. तर लॅबमध्ये काम करताना वी बिल्ट लॉट ऑफ एक्सपर्टाईज. मीनवाईल वी स्टार्टेड कन्सल्टन्सी फॉर पीपल अराउंड अस. काहीतरी त्यांना फुकट सेवा, इट वॉज फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस. की कोणाला तरी कुठं तरी अडलंय तर ते येऊन विचारायची की बाबा सर हे आम्हाला असा प्रॉब्लेम आम्हाला सोडवून द्या. मग आम्हीच त्यांना नवीनच काहीतरी सर्किट बांधून द्यायचं, नवीन सिस्टीम बनवून द्यायची. काही लोक अशीच असायची की आम्हाला सर बिझनेस करायचा आणि बिझनेस करताना मला कन्सल्टंट मिळत नाही आहे, मला मेकॅनिकलचं नॉलेज आहे पण मला इलेक्ट्रॉनिक्स काय कळत नाही, मग तुम्ही मला काही मदत करत. So I was professionally understanding the requirement and I was giving them solution absolutely not taking single pie. So this is how we built the expertise and we built confidence first की अरे आम्ही जे करतो ते खरोखर चालतं आणि वर्षानुवर्ष चालतं. एक सोल्युशन्स मी माझ्या 22व्या वर्षी दिलेली आहेत की जे अजूनही चालू आहेत आणि ते अजूनही नाव काढतात, सर ते तुम्ही आम्हाला फुकट दिलं होतं पण ते फुकट सुद्धा अजूनही चालू आहे. तर म्हणजे अजूनही ते चालू आहे. म्हणजे जो दॅट वॉज द काइंड ऑफ अ कॉन्फिडन्स. आणि ही बेसिकली लव्ह फॉर सोल्युशन्स हा एक भाग होता. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम असं वाटलं की वाय नॉट वी शुड स्टार्ट आवर ओन बिझनेस. आणि पॅन्डेमिकमध्ये थोडंसं आम्हाला बऱ्यापैकी संधी मिळाली की 2018ला एक कंपनी आली होती मुंबईची आमच्याकडे की त्यांना अल्ट्रासॉनिक स्प्रे नोझल बनवून पाहिजे होते आणि मुंबईमधून त्यांना कुठून सपोर्ट मिळत नव्हता. सो देर वॉज नो सपोर्ट इन द मुंबई फॉर दिस. इट्स अ कॉम्प्लेक्स, ॲब्सोल्युटली कॉम्प्लेक्स प्रोडक्ट, व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोडक्ट, व्हेरी डिफिकल्ट टू हँडल अँड व्हेरी फ्यू कंपनीज आर देअर इन द वर्ल्ड हू मॅन्युफॅक्चर दिस प्रोडक्ट. ते खूप कॉम्प्लेक्स होतं, त्यांना कुठे सपोर्ट मिळत नव्हता म्हणून ते माझ्याकडे आले. सो मायसेल्फ अलॉंग विथ द प्रोफेसर विवेक देसाई वी स्टार्टेड द वर्क. पण complexity was very high. And secondly, the timeline they gave to us was extraordinarily short. 6 months was the time given to us to develop the complete product. We absolutely failed. We could not do it means we reached to certain levels. Some experimental results we did, we found, and some innovative ideas also we found, but the party was not having any time to give time further, so they left. If they have left, then should we stop or should we proceed? So that was the question. We decided to, or we choose to proceed. So we'll start building the product, hardware development, then it's some mechatronics kind of a product. So we develop mechanical systems, we develop electronic systems. On the top of that, we develop firmware, which is required for embedded systems. So we developed the firmware. We tested it with some clients which were ready to accept our solution, sometimes free of cost, sometimes some kind of a paid or some in the kind, something like that.
and eventually we tested our product for some companies, and they realized that ki it is working. Once it started working, then eventually COVID came in, and COVID also we got good amount of time to do experimentation on our product, and that was a good time for us to do all the research work in the whole story. And meanwhile, All India Council of the Technical Education came up with the policy, National Institution Innovation Startup Policy. That was published, and it was specified that key student and faculty should come with the startups in the institutes. So this was the opportunity for us. We approached to KIT management, especially Secretary Deepak Chowkule sir, and we straightway told them ki we are about to retire, and now we want to start our startup, and can you give us the permission? So he happily gave the permission. His decision was supported by all the administration of a KIT, and we got in a written form the permission to start a startup. So it was really a wonderful opportunity for us. अँड सर तुम्ही आत्ता म्हणला की तुमची हे खूप चॅलेंजिंग काम होतं हे प्रोडक्ट डेव्हलप करणं, कारण हे एक युनिक प्रोडक्ट आहे. आणि जसं तुम्ही आत्ता म्हणलात की खूप कमी कंट्रीजमध्ये हे प्रोडक्ट बनवलं जातं, आणि हे एक युनिक चॅलेंज घेणं हे तुमच्यासाठी पण एक खूप चांगली गोष्ट असेल. म्हणजे तुम्ही क्युरियस आणि एक्सायटेड पण असाल या बाबतीत. आणि असं एखादं युनिक प्रोडक्ट बनवताना ऑफकोर्स चॅलेंजेस असणार. मग त्या चॅलेंजेस म्हणजे तुम्ही तुमच्या टीमसोबत कसं ओव्हरकम केलं, आणि त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का? Challenges, basically technology itself was a challenge. It's a electromechanical kind of a product. So we were core electronic engineer, and product was electromechanical kind of a thing. So all mechanical systems we designed from our side, but it was getting manufactured by some of our relatives. And so this is how we get support for a mechanical electronics. We were master at that time, so we did it. Software, we were good at that, so we did our software. Yes, we did our software. And testing and calibration of ultrasonic nozzle is one of the wild area. It takes 3, 4, 5 days to calibrate one nozzle, because at that time we were not having appropriate equipment. Right now we are having equipment purchased from Brazil. So from Brazil we have purchased 2 equipments which decides ki how much torque I should apply, and what is the frequency response of the nozzle. All that now completely visible. We purchased this equipment close to 9 lakh rupees, but at that time that was not the scenario, and calibration of the nozzle and getting consistent performance, so those were all technical challenges we faced at that time. Money was not that crucial for us, because we were senior professors, so money was not a crucial challenge. That may not be case always with the student, because student is not that way wealthy at the age of 18 and 20, but we were well placed financially, so finance was not the problem. But achieving technology was a really challenging job, and still of course that have given us edge that we can now design anything in the domain of ultrasonic spray nozzles, and that is a unique point that we are carrying as a company, ki we can customize, or we can do solution, we can offer solution for any requirement. सो सर कसं आहे की आपण आता स्टार्टअपवर बोलतोय, तुम्ही एक कॉलेज फॅकल्टी आहेत. सो बेसिकली काय आहे, बऱ्याचशा कॉलेज स्टुडंटना हा प्रश्न असतो की चालू कसं करायचं. कुठलीही गोष्ट असते, अभ्यास असू दे, स्टार्टअप असू दे, स्टार्टअप कंटेक्समध्ये हे कसं काम करायचं, चालू कसं करायचं, किंवा आयडिया कशी आहे. चालू कसं करायचं, तर आय कॅन टॉक लॉट ऑन दॅट की चालू कसं करायचं. पण अगदी सोपी गोष्ट करा की मित्र जमवा, जीवाला जीव देणारे मित्र जमवा. कारण स्टार्टअप हा कधीही एकट्याने यशस्वी होईल याच्यावर माझा विश्वास नाही. कारण त्या एका स्टार्टअपमध्ये सर्व 8 व्हर्टिकल्स असतात, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इज वन व्हर्टिकल, की ज्याला इंजिनियर सर्वस्व मानतो. पण टेक्नॉलॉजी इज वन व्हर्टिकल, त्याच्यानंतर मार्केटिंग आहे, त्याच्यानंतर सेल आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ऑपरेशन्स आहे, फायनान्स आहे, अकाउंटिंग आहे, कंपनी असेल तर त्याचं ऑडिटिंग आहे. तर खूप सारे व्हर्टिकल आहेत, सपोर्ट लागतो क्लायंटला, खूप सारे व्हर्टिकल आहेत. तर हे सगळे व्हर्टिकल एखाद्याला वाटतं की बाबा मी हे सगळं करू शकतो, तर ही इज गॉड, नेक्स्ट टू गॉड.
हां, म्हणजे ते शक्य नाही आहे. त्यामुळे जीवाला जीव देणारे मित्र मिळवणं हा पहिली गोष्ट करा स्टार्टअप चालू करताना. आणि एकदा हे झाल्यानंतर सेकंड थिंग इज आयडिया. तर काय करायचं आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, की मी आता ओके वी आर अ टीम नाव, पण काय करायचं आहे? तर जनरली लोकं असं प्रेफर करायला बघतात, की जो माझा डोमेन ऑफ एक्सपर्टाइज आहे त्याच्यामध्ये मला काहीतरी करायचं आहे. दॅट इज ऑल्सो व्हॅलिड प्रपोजिशन, हरकत नाही. पण आय किंवा एखाद्याला पटकन एखादी आयडिया येते, की बाबा हे असं-असं केलं तर हे असं-असं होईल आणि ते कामाचं आहे वगैरे, वगैरे. म्हणजे डोमेन स्पेसिफिक असण्यापेक्षा लोकांच्या आता एव्हरीडे लाईफमध्ये काय जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते पण आपण कसे सोडवू शकतो ह्या आपण म्हणजे पर्स्पेक्टिव्हने विचार केला तर मग बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. डेफिनेटली. त्याच्यामध्ये एक डिबेट चालते नेहमी, की आयडिया ऑर प्रॉब्लेम. म्हणजे वेदर यू शुड फोकस ऑन आयडिया ऑर यू शुड फोकस ऑन द प्रॉब्लेम. तर आयडियापेक्षा प्रॉब्लेमवर फोकस करावं, की समाजामध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठच्याही डोमेनमध्ये कुठं प्रॉब्लेम आहे ते आधी शोधलं पाहिजे. एकदा जर प्रॉब्लेम आयडियाच्या नादाला लागू नका. आयडिया विल कम ॲज अ स्पार्क अँड इट विल गो. पण प्रॉब्लेम हे परसिस्ट राहतात, ते लोकांच्या जवळ राहतात, त्या डोमेनमध्ये राहतात. तर प्रॉब्लेम शोधणं हे अतिशय पहिला महत्त्वाचा भाग आहे. आणि देर आर मेथड्स टू फाइंड की हाऊ आय शुड फाइंड द करेक्ट प्रॉब्लेम आणि ते कसं कुठला प्रॉब्लेम मी घेईन. हे सगळं एक त्याचे एक सिस्टमॅटिक एक त्याला अभ्यास आहे. तर तो केला तर आपल्याला प्रॉब्लेम मिळू शकतो. आणि एकदा प्रॉब्लेम मिळाला तर पुढचा गोष्ट असा असतो, की तो प्रॉब्लेम कुणाला पाहिजेल आहे? तो लोकांना खरोखर कामाचा आहे का? जनरली लोकं आयडियाच्या प्रेमात पडतात, की "धिस इज माय आयडिया अँड आय विल पर्स्यू विथआऊट लुकिंग की ते कामाचं आहे का नाही." तर फिजिबल असायला पाहिजे. हां, फिजिबिलिटी जनरली फिजिबिलिटी इश्यू राहत नाही. आपण यंग असतो, हार्डवर्क आपण टेक्नोक्रॅट असतो. त्यामुळे फिजिबिलिटी मे बी नॉट अ व्हेरी सीरियस इश्यू. पण ती आयडिया कमर्शियलाइज होऊ शकते का? थोडक्यात काय, की ती आयडिया लोकांना आवडेल का? आवडली तरी लोकं पैसे द्यायला तयार होतील का? आणि मासेसमध्ये पैसे द्यायला तयार होतील का? मासेसमध्ये. प्रत्येक स्टार्टअप तर असा मास स्टार्टअप तर नाही होऊ शकत ना. बरेच असे प्रोडक्ट्स आहेत. मासेस म्हणजे मी त्याला असं म्हणेन, की जर मी ग्राफ काढला, की एका बाजूला कॉस्ट ऑफ द प्रॉडक्ट किंवा प्रॉफिट इन द प्रॉडक्ट आणि दुसऱ्या बाजूला हाऊ मेनी कन्झ्युमर्स आर देअर. तर तुम्ही इकडं पाहिजे, की तुम्हाला कॉस्टसुद्धा प्रॉफिटसुद्धा जास्त पाहिजे आणि कस्टमरसुद्धा जास्त पाहिजे. तर जर तुमचे प्रॉफिटही कमी आहे आणि कन्झ्युमरही कमी आहेत, जर तुम्ही या कॉर्नरमध्ये राहिला तर तुमचे स्टार्टअप हा मरणारच मरणार. आणि त्याचं प्रपोर्शन असं आहे, की 10 मधले 9 स्टार्टअप हे फेल होतात आणि राहिलेले 60% तिसऱ्या वर्षी फेल होतात. तर हा 3 वर्षाचा काल खूप व्हलनरेबल असतो. तर तो जर आपण सर्व्हाइव्ह करू शकलो तर पण सर्व्हाइव्ह करू शकणार नाही कोण करू शकणार नाही? तर ज्यांनी हा अभ्यास केलेला नाही आणि आयडियाच्या प्रेमात पडून जसं की टाटा नॅनो प्रोड्यूस झाली आणि इव्हेंच्युअली देअर वॉज अ नो बायर फॉर द टाटा नॅनो. आणि त्याचा रिझन अगदी सोपं होतं, की ती गरिबांची कार म्हणून पब्लिश झाली. मग त्यात जो बसेल तो गरीब ठरायला लागला आणि इट वॉज नोबडीज कार. स्टिरियोटाईप झाला एक प्रकारचा तो एक. त्याची काळजी घ्यायला पाहिजे, की ही आयडिया सिलेक्ट करताना, की आणि डिझाईन हार्वर्डचा डिझाईन थिंकिंग जो कन्सेप्ट आहे त्यातला एम्पथाइज नावाचा, म्हणजे देअर आर 6 स्टेप्स थ्रू विच डिझाईन थिंकिंग गोज. त्यातला जो पहिला पार्ट आहे, की टू एम्पथाइज विथ द पीपल, की ज्यांचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय त्यांच्याबरोबर एम्पथाइज करणं म्हणजे एखाद्याच्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर त्या शेतकऱ्याबरोबर 24/7/6 मंथ्स तुम्ही राहायला पाहिजे. त्याच्याबरोबर राहायला पाहिजे. त्याला दुखतंय कुठं, खुपतंय कुठं, तो काय बोलतो, त्या प्रॉब्लेम विषयी काय बोलतो, कसा कुरकुरतो, हे सगळं तुम्ही बघितल्याशिवाय तो प्रॉब्लेम तुम्हाला युजफुल आहे का नाही, कामाचा आहे का नाही, लोक पैसे देतील का नाही, हे ठरत नाही. एक ॲडिशनल क्वेश्चन विचारायचा होता, राहिला पण आता विचारतो. म्हणजे तुम्ही म्हणाल जीवाभावाचे मित्र आपण जमा करायला पाहिजेत स्टार्टअपला एक चांगल्या दिशा द्यायला. तर इज इट म्हणजे आपण म्हणतो की एक म्हण आहे की म्हणजे आपल्याला लाईफ पार्टनरपेक्षा बिझनेस पार्टनर हुडकणं फार अवघड असतं. तर तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरबद्दल ब्रीफ देऊ शकता की कसं तुम्ही हुडकलात अँड हाऊ डिड यू बोथ प्रोसीड थ्रू इट, बिकॉज इट्स व्हेरी डिफिकल्ट. आपल्या गिव्ह अँड टेक्स इतके म्हणजे भांडणापासनं शेअर्सपर्यंत त्याच्यात हे होतं.
आणि सर अजून एक गोष्ट म्हणजे की आता तुम्ही टीमवर्कचं बोलला, मग तर टीमवर्कमध्ये कसं होतं की आपल्याला कॉर्डिनेशन मेंटेन करावं लागतं आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्या आयडियाज क्लॅश होऊ शकतात, जसं हा म्हणलं आत्ता. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही आत्ताचे जे चॅलेंजेस तुम्ही प्रोडक्ट डेव्हलप करत असताना ज्या आल्या किंवा बाकीचे जे काय तुमचे आयडियाज किंवा पर्स्पेक्टिव्ह क्लॅश होत असतील, ते तुम्ही सगळं असं कसे पुढे घेऊन तर गेला? एक तुम्हाला हे सांगतो की व्हेंचर कॅपिटलिस्ट असतो ना, हां. ज्यावेळी तुमच्या स्टार्टअपला फंडिंग करायला बसलेला असतो, तर व्हॉट ही इव्हॅल्युएट फर्स्ट इज द टीम. व्हीसीचं लक्ष प्रॉडक्टकडे असतंच, पण प्रॉडक्ट बरोबर त्याचा टीमकडे फोकस असतो की व्हॉट इज टीम. त्यात असं लिहिलेलं असतं की हे जे को फाउंडर्स आहेत ते एकमेकाला किती काळ ओळखत आहेत. सो दॅट इज वन ऑफ द क्रायटेरिया फॉर फंडिंग. So for our case, our startup started in the 2022, and we were knowing each other since 1992. So that was an asset for us while getting funds. Ki these two gentlemen are together for at least 25 plus years together. So naturally they have gone through all the phases of sharing views, ideas, thoughts, debating, fighting, and all that, and still they are together. So that becomes a qualification for getting funds. Of course, that is not the only criteria, but it becomes asset plus point ki the team is knowing each other for a very long time. Okay. And regarding teamwork, basically you should be complementary to each other. We were really complimenting to each other. Professor Vivek was good at C programming. I was good at the hardware, and I was a good strategist. What should be the next stage we should get into in a sequence and in an orderly manner. So, and he was supporting me on my issues. I was supporting him on his issues, and this is how we kept on marching. So it's much more being instead of competing with each other, it should be complementary to each other. So सर 40 लॅकचं विनिंग प्राईज 40 इट्स लाईक 40 लॅक इज अ बिग अमाऊंट. आज तुम्ही स्टार्टअपच्या ह्याच्यात बघायला गेला इट्स अ व्हेरी बिग अमाऊंट. तर ते एक्सपिरियन्स कसा होता, ते हे कसं होतं? त्याचं असं झालं की आम्ही 22ला स्टार्टअप चालू केलं, आणि आमचे प्रिय मित्र सचिन शिंदे, प्राध्यापक सचिन शिंदे, तर त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की आत्ताच्या आत्ता उठायचं आणि डी वाय पाटील कॉलेजमध्ये जायचं, आणि तिथं सायटेक पार्कचे टीम आलेली आहे की, आणि दे विल त्यांचा मॅन एक्सेल नावाचा प्रोग्राम आहे, तर त्याच्याबद्दल ते माहिती सांगतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. सो वी रश्ड, ॲज ई सेड, वी रश्ड इमिजिएटली टू डी वाय पाटील कॉलेज. आणि मग तिथं सायटेक पार्कचे ऑफिसर्स आले होते, त्यांनी मॅन एक्सेल काय आहे ते सांगितलं. इट वॉज मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स प्रोग्राम, आणि ज्यांच्या स्टार्टअपमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला सपोर्ट करण्याची क्षमता आहे अशा स्टार्टअपना ते अपॉर्च्युनिटी देणार होते. सो ते गेव अस इन्फॉर्मेशन, दे आस्क फॉर पिच सम अदर डे, आणि मग ते त्या दिवशी ती कॉम्पिटिशन होती, तर त्यामध्ये आम्ही भाग घेतला आणि 3 minutes टाइम वॉज गिवन. सो in the 3 minutes we presented our pitch. Pitch was listened by Pratap Ravji Pawar from Sakal Press and other known industrialists from Pune, and they selected us for this Man Excel program. Then 3 months training we went through, आणि त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला फायनान्स कसं मॅनेज करायचं, युनिट कॉस्टिंग नावाचा एक प्रकार असतो, टोटल ॲड्रेसेबल मार्केट कसं काढायचं, हाऊ टू पिच कसा बनवायचा, आणि हे सगळ्याचं ट्रेनिंग दिलं. त्याच्यानंतर खूप सारे इंडस्ट्री एक्सपर्ट 2-2 तास येऊन आमच्याशी बोलायचे की हाऊ वी सॉल्व द प्रॉब्लेम, इंडस्ट्रीमध्ये असे प्रॉब्लेम होते ते कसे सॉल्व्ह करायचे. ते 3 महिन्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर देअर वॉज वन कॉम्पिटिशन अक्रॉस इंडिया की सगळ्यांनी आपलं प्रॉडक्ट डेमॉन्स्ट्रेशन आणि पिच करायचं आहे. तिथं आम्ही भाग घेतला. तर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने ती कॉम्पिटिशन लावलेली. तर वी स्टूड थर्ड देअर अँड वी गॉट 2 lakh rupees कॅश प्राईज. ते झाल्यानंतर पुढे लगेचच वी अप्लाइड अंडर SIFS स्कीम टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. startup.india.com नावाची वेबसाईट आहे, तर त्याच्यामध्ये बरेच सारखे फंडिंग ऑप्शन्स उपलब्ध आहेत स्टार्टअप्सना, आणि ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची अतिशय एक्सलंट फॅसिलिटी आहे की स्टार्टअपना फंडिंग करायचं. तर त्याच्यामध्ये 2 भाग असतात. एक म्हणजे प्रोटोटाईप ग्रांट एक असते, ती ग्रांटच असते 20 लाखापर्यंत, तर ते तुम्ही परत द्यायचीच नसते, ती कन्झ्युम करायची असते प्रोटोटाईप बिल्ड करायला.
आणि त्याच्यानंतर स्केलअपची एक स्कीम आहे, स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम. तर त्याच्यामध्ये तुम्ही कमर्शियलायझेशनला जाता आणि स्केलअपला जाता. तर आमचा जो पहिला पार्ट होता तो आमचा झालाच होता, कारण आम्ही बूटस्ट्रॅप फंडिंग वापरलं. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ फंडिंग. तर पहिला प्रोटोटाईप बिल्डिंग करताना बूटस्ट्रॅप फंड म्हणजे 3Fचं फंडिंग असतं. एक तर फॅमिलीकडून फंडिंग घेता तुम्ही, फ्रेंड्सकडून घेता आणि फुल्सकडून घेता. सो इट्स अ 3F फंडिंग: फॅमिली, फ्रेंड्स अँड फुल्स. फुल्स म्हणजे तुम्ही कुठल्या तरी असा वेडा माणूस पकडायचा की ज्याच्याकडे पैसे आहेत आणि त्याला तुमची आयडिया सांगायची, त्याला कन्व्हिन्स करायचं आणि त्याच्याकडून फंडिंग घ्यायचं आणि नंतर परत देतो असं सांगायचं. व्याज नसतं त्याला, काय नसतं काय नसतं. तर सो इट वॉज बुटस्ट्रॅप काइंड ऑफ अ फंड वी युज्ड. ऑफकोर्स आमच्याकडे सफिशियंट फंड होते की आम्ही कोणाला फुलकडे गेलो नाही. वी वेअर फुल ॲक्च्युली टू हेल्प आवर सेल्फ. तर आम्ही आमचे फंडिंग केलं आणि आमचं प्रोटोटाईप वगैरे सगळं तयार होतं. आणि त्याच्यानंतर मात्र SIFS स्कीमच्या खाली आम्ही 3 इन्क्युबेशन सेंटरला अप्लाय केलं होतं. 1 फ्रॉम बेंगलोर आणि 2 फ्रॉम पुणे. पैकी सायटेक पार्कने आम्हाला 40 लाखाचं ऑफर केलं होतं, बाकीच्यांनी 30-30 लाखाचं ऑफर केलं होतं. मग पुणे जवळ होतं आम्हाला. आणि सायटेक पार्कची जी इकोसिस्टीम आहे सपोर्ट करणारी, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या स्टार्टअपला सपोर्ट करायला माणसं खूप चांगली लागतात. कारण का की तुम्हाला जागोजागी सल्लामसलत करावी लागते की हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा. म्हणजे हा कमर्शियल असतो, हा काही टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम नसतो. तर हा मार्केटिंग रिलेटेड असू शकतो, सेल्स रिलेटेड असू शकतो. तुमचं बीचहेड मार्केट म्हणजे काय ते शोधायला तिथं मदत लागते आपल्याला. व्हॉट इज युअर बीचहेड मार्केट. तर ह्यासाठी ती आपल्याला मेंटर देतात आणि तो मेंटर असतो ना, तो जेवढा तुम्हाला क्वालिटी मेंटर भेटेल तेवढं तुमचं स्टार्टअप फटाफट वर यायला लागतं. तर दॅट प्रोसेस हॅपन विथ सायटेक पार्क. तिथं आम्ही का गेलो तर 40 लाखाचं फंडिंग त्यांनी आम्हाला ऑफर केलं. इट वॉज इन अ CCD फॉर्म, कंपल्सरी कन्व्हर्टेबल डिबेंचर. तर त्याचं एक ॲग्रीमेंट असतं, ते आम्ही साईन केलं आणि 40 लाखाचं फंडिंग आम्ही घेतलं. पैकी आम्ही थोडे फंड वापरले त्यातले, पण आता ते स्टार्टअप इटसेल्फ इज जनरेटिंग रेव्हेन्यू. प्रॉब्ली वी विल रिफंड एव्हरीथिंग. म्हणजे आमच्याकडे आता अशी काही परिस्थिती नाही आहे की वी रिक्वायर फंडिंग फ्रॉम समबडी एल्स. सो वी आर अबाउट टू रिफंड ऑल द मनी अँड गेट आउट ऑफ इट. सर आता म्हणजे लाईक तुम्ही बोलला की तुम्ही स्टार्टअप्सबद्दल आता तुम्ही जो एक्सपिरियन्स तुमचा सांगितला आहे त्याच्यामध्ये कसं होतं की आता आमच्यासारखे स्टुडंट्सना, आता समजा माझा एक आयडिया असेल आणि मी तो आयडिया पिच केला आहे, माझी लाईक सगळी टीम पण रेडी आहे, बट कसं होतं की बऱ्याच वेळेला आम्हाला कळत नाही की, आणि ऑब्व्हियसली स्टुडंट्स लेवलला आम्हाला जेवढं नॉलेज आहे तेवढं ते एक्सपिरियन्स्ड इंडस्ट्रियलिस्ट त्याच्या कम्पॅरेटिव्हली तरी कमीच असतं. मग एक स्टार्टअपला आपण पुढे नेण्यासाठी मग अशा बऱ्याचशा गोष्टी तशा लक्षात ठेवाव्या लागतात, जसं की मार्केटिंग असू दे किंवा ते टीममध्ये कॉर्डिनेशन करावं लागतं. बट आता तुम्ही तुमच्या इनिशियल इयर्समध्ये लाईक अशी टीम तुमची प्रॉपर नसताना ते कसं मॅनेज करत होता? आमचा स्टार्टअप आहे ना, तो खूप असा स्टेप वाईज ग्रो झाला आणि इट टूक टाइम. 2018 to 2022 हा जो 4 वर्षाचा कालावधी आहे त्यामध्ये स्टेप बाय स्टेप तो तयार झाला. बेसिकली एक लक्षात ठेवलं पाहिजे की स्टार्टअप इज नॉट अ स्प्रिंट, इट्स अ मॅरेथॉन. 100 मीटरची रेस ती नाहीये, पटकन 100 मीटर धावून आला आणि जिंकला असं नाही. इट्स अ मॅरेथॉन, यू हॅव टू रन फॉर लॉंग टाइम. तर ते आणि असं कोणीच इमॅजिन करू नये की ओव्हरनाईटमध्ये स्टार्टअप तयार होतं, असं काही होत नाही. ओव्हरनाईट स्टार्टअप नसतं ते, असं कधीच होत नाही. तर एक सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप अप्रोच होता. पहिल्यांदा टेक्नॉलॉजी लावून घेतल्यावर फंडिंग लावून घेतलं 40 लाखाचं. फंडिंग लावून घेतल्यानंतर आता आम्ही मार्केटिंगमध्ये करतो आहे सगळं. तर मार्केटिंगमध्ये ईमेल मार्केटिंग करतो, इंटरनेट मार्केटिंग करतो आणि something very very important the student should know ki if product is ready, of course you had done lot of exercise while selecting the product itself. म्हणजे ती एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस म्हणजे पूर्ण झालेली आहे. पण आता तुमचा प्रॉडक्ट लॉन्च करायचा आहे, तर लॉन्च करताना तुम्ही बीचहेड मार्केट हा शब्द अजिबात विसरणे नाही. बीचहेड मार्केट याचा अर्थ असा की ज्यावेळी शत्रू पक्षावर आपल्याला हल्ला करायचा असतो त्यावेळी कुठंतरी सैन्य घुसवावं लागतं आतमध्ये. तर ती जागा जनरली ती समुद्राच्या एखाद्या बीचमधून ते आत जायला बघतात की एखाद्या शत्रू पक्षामध्ये आपल्याला अटॅक करायचा आहे तर बीचमधून आत जातात. तर तो बीच असा पाहिजे की जिथं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला यश गॅरंटेड मिळायलाच पाहिजे अशा ठिकाणी. कारण का तर आणि तेच मार्केटिंगच्या बाबतीत लागू होतं की तुम्ही स्टार्टअप असता, तुमच्याकडे फिनान्शियल मसल नसतो की मोठ्या मोठ्या जाहिराती करणं आणि हे ना, तर
तुम्ही अख्खा एक कम्प्लीट पूर्ण प्रॉडक्ट पोर्टफोलिओ मार्केटिंगला न जाता छोटा प्रॉडक्ट की जिथं गेल्यानंतर ज्या मार्केटिंग सेगमेंटमध्ये गेल्यानंतर मला गॅरंटेड यश मिळणार आहे, ते आधी खूप खूप सिम्युलेट करणं आवश्यक आहे की व्हॉट इज माय बीचहेड मार्केट. तर बीचहेड मार्केट आयडेंटिफाय करणं इटसेल्फ इज आर्ट. आणि ते एकदा तुम्हाला जमलं की छोटी कोमक का असेना, जसं की शिवरायांचं एक प्रिन्सिपल होतं की गनिमी कावा, अतिशय कमीत कमी सैन्य घ्यायचं, अतिशय कमीत कमी रिसोर्सेस घ्यायचे, शत्रू पक्षावर रात्री हल्ला करायचा, बेसावधपणे हल्ला करायचा आणि विक्ट्री मिळवायची. तर ही जी शिवाजी महाराजांची जी शैली आहे ना, गनिमी कावा, तो गनिमी कावा म्हणजेच बीचहेड मार्केटिंग इंग्लिश टर्म्समध्ये. तर कमीत कमी रिसोर्सेसमध्ये तुम्ही असा मार्केट सेगमेंट करा की जिथं तुम्हाला यश मिळणार आहे. आणि तिथून ज्यावेळी एकदा पैशाचा फ्लो सुरू झाला की ते चक्र चालू होतं. तर हा बीचहेड मार्केट अजिबात विसरायचा नाही. ज्यावेळी प्रॉडक्ट लॉन्च करायचं असेल त्यावेळी बीचहेड मार्केट शोधायचं आणि खूप विचार करा त्याच्यावर. पण तुमचं मार्केटिंगचं स्ट्रॅटेजी चुकली की मार्केटिंगला पैसे खर्च होतात, माणसं लावावी लागतात, पैसे गुंतवावे लागतात आणि जर फेल गेले, PR टीमचा हा तेच पैसे फेल गेले तर आपल्याला दुसरे पैसे नसतात. सो यू कॅनॉट फेल. NXT अल्ट्रासॉनिक स्प्रे नॉझलचा आपला स्टार्टअप आहे. तर सर एक इंटरेस्टिंग वर्ड त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये होतं इम्पोर्ट सबस्टिट्यूट. सो व्हाय इम्पोर्ट सबस्टिट्यूट? एक्सपोर्टवरनं पण चांगले प्रोडक्ट येतात की आपल्याला काहीतरी करायचं आहे, हे एक जे फिलिंग आहे ते इनोव्हेशन त्यांनी तयार झालं. तर तो हे कसा होता? हा, इम्पोर्ट सबस्टिट्यूटचं एक तर काय की वी बिकम पॅशनेट अबाउट इंडिया, की कोणीतरी बाहेरून येत आहे आणि आपल्याला सेल्स करून जात आहे आणि भारतातले पैसे डॉलर्समध्ये, परदेशातला सेल हा पूर्ण डॉलरमध्ये होतो आणि भारताचा डॉलर बाहेर जातो आहे, तर तो जाऊ नये. सो इट्स अ पॅशन काइंड ऑफ अ प्रॉब्लेम की इम्पोर्ट सबस्टिट्यूट नंबर 1. बट इट इज हायली प्रॉफिटेबल. पॅशन पण आहे त्याच्यामध्ये आणि प्रॉफिट पण आहे. कारण का की जो माल परदेशातून येतोय त्याचा अर्थ निश्चित असा आहे की तो भारतात बनत नाहीये. जर तो भारतात बनत नाहीये देयर अपॉर्च्युनिटी ऑफ मोनोपॉली बिझनेस. जर मोनोपॉली बिझनेस तुम्हाला मिळत असेल भारतामध्ये इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रोडक्ट काढून, तर त्याच्यासारखं चांगली गोष्ट नाही. आणि दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली वी रेकग्नाइज की हा प्रॉडक्टला आता भारतात कोणी बनवणार नाही, संपूर्ण इम्पोर्ट चाललेला आहे. तर व्हाय नॉट वी शुड गेट इन टू दिस प्रॉडक्ट. आणि दॅट स्ट्रॅटेजी हॅज बिकम सक्सेसफुल. ज्यावेळी भारतामध्ये अल्ट्रासॉनिक स्प्रे नॉझल कोणाला पण लागेल, त्यांना फक्त आमच्याकडेच यावं लागेल. आणि ॲडव्हान्टेज इज दॅट की त्यांना ॲडव्हान्टेज असा राहतो की परदेशातून जो प्रॉडक्ट येतो त्याची सर्व्हिस, आफ्टर सेल सर्व्हिस कोण देणार आहे? पण इथं आमच्यासारखी इंडियन कंपनी आहे की विच इज व्हेरी मच सपोर्टिव्ह अँड हेल्पिंग दॅम व्हाईल. बेसिकली आम्ही आमच्याकडे आता क्लायंट सपोर्ट इंजिनियर ठेवलेत. The job of the client support engineer is to understand the application, test their product in house. We are having labs. In the lab मध्ये आम्ही प्रॉडक्ट त्यांचा टेस्ट करून बघतो, त्यांना पाहिजे ते रिझल्ट आधी आणून देतो आणि रिझल्ट आणल्यानंतरच आम्ही विकण्याच्या गोष्टी करतो. सो देर इज अ क्लायंट सपोर्ट. आणि इतका सारा सपोर्ट जर क्लायंटला मिळत असेल तर क्लायंट या प्रोडक्टच्या ब्रीफपासून थोडंसं राहिलंय की हा प्रोडक्ट एक्झॅक्टली काय करतो. म्हणजे खूप सारे युजेस आहेत, एन्जिओप्लास्टी वगैरे मी थोडं वाचलं. ऍक्च्युली ना हा अल्ट्रासॉनिक स्प्रे नोझल हा प्रोडक्ट आहे ना, ह्याचे व्हर्टिकल्स काय सांगतो. वन इज नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो कोटिंग असा एक व्हर्टिकल आहे. त्यानंतर मेडिकल कोटिंग, म्हणजे ह्या इंडस्ट्री आहेत. मेडिकल कोटिंग, स्टेंट कोटिंग असेल, कॅथेटर कोटिंग असेल, बलून कोटिंग असेल, ब्लड कलेक्शन ट्यूब कोटिंग असेल, सिरिंज कोटिंग असेल, तर या सगळ्या मेडिकल डिव्हाइस कोटिंगमध्ये हा प्रोडक्ट लागतो. फ्युएल सेल बनवायला म्हणजे नॅनो कोटिंगसाठी नॅनो पार्टिकल्स काढणं, ड्रग्स डिझाईन करताना नॅनो मॉलिक्युल्स डिझाईन करावे लागतात, तर मॉलिक्युल रिअलाइज करावे लागतात. तर रिअलाइज करताना मॉलिक्युल डिझाईनमध्ये लागतो. फार्मा कंपनीना क्विकली डिझॉल्व्हिंग टॅब्लेट्स बनवायचे असतात. बॉडीमध्ये गेल्या इट शुड स्टार्ट डुईंग इफेक्ट विदिन अ सेकंड्स टाइम, तर त्याला नॅनो पार्टिकल्स लागतात. तर तो व्हर्टिकल आहे. इकडे इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री 55% नोझल जगातले कंझ्युम होतात. अल्ट्रासॉनिक स्प्रे नोझल हे 55% इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये जातात. ज्यामध्ये PCB स्प्रे फ्लक्सिंग असेल, EMI कोटिंग असतात, तर त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टला कोटिंग लागतं. सेमीकंडक्टर वेफर कोटिंगमध्ये फोटो रेजिस्ट कोटिंग करायला लागतं, फोटो रेजिस्ट कोट करावे लागतात. तर अशी खूप वाईड रेंज ऑफ ऍप्लिकेशन आहे आपल्या अल्ट्रासॉनिक नोझलची. तर जो प्रश्न परत सांग काय होता? सोलर क्लिनिंगसाठी पण आता वाईडली सोलर क्लिनिंग साठी आय विल नॉट रेकमेंड बिकॉज दिस प्रोडक्ट इज बिट कॉस्टली. Okay, so this product is absolutely costly and their application is itself in a high-end domain.
ओके म्हणजे एक मला क्वेश्चन आलं आहे, संयमच्या परमिशन सर घेतो मी. नॅनो टेक्नॉलॉजी असा सब्जेक्ट आहे विच इज म्हणजे खूप कमी इम्प्लिमेंट झाला. नॅनो ही जी टेक्नॉलॉजी खूप कमी इम्प्लिमेंट, हे आम्ही मूवीजमध्ये बघितलं आहे फॉरेनच्या. का नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे कसं सुचलं की वाय वी आर यू गोइंग टू डू आवर स्टार्टअप इन नॅनो टेक्नॉलॉजी? देर आर अदर थिंग्स इन इलेक्ट्रॉनिक्स. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणून आम्ही त्या प्रोडक्टकडे नाही गेलो, पण अल्ट्रासॉनिक स्प्रे नोझल आहे, इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे, डॉलर वाचतील. आणि त्यावेळी ज्यावेळी मी इंडस्ट्री आयडेंटिफाय केली, त्यावेळी नॅनो टेक्नॉलॉजी इज वन ऑफ द बिगेस्ट कन्झ्युमर ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे समटाईम्स असं होतं की आपल्यालाच आपल्या प्रोडक्टची व्याप्ती तशी कळत नाही. म्हणजे वी एंटर इन टू दॅट, पण आत उतर प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि सगळ्या सायकलमध्ये उतरल्या तुम्हाला जगाचं ज्ञान असत नाही. ॲज क्लायंट स्टार्ट कमिंग अँड टॉकिंग विथ यू, यू रिअलाइज दॅट की अरे इट इज दिस क्लायंट नोज माय प्रोडक्ट बेटर. We have experienced this kind of a thing many times ki client, instead of we reach to the client reach to us and give us the solution like that. So जर आता तुम्ही जसं म्हणला की इतके म्हणजे आता तुम्ही सांगतानाच मला लाईक आश्चर्य वाटलं की इतके सारे वर्टिकल्स असू शकतात. म्हणजे तुम्ही आता फार्मामध्येच मी एक्सपेक्ट पण करत नव्हतो की yes, pharma is one of the vertical for our product. Spray dryers, tablet coating. So these are the pharma applications. Nano particles design of a molecule, तिथंच लागतं ते घेतात. Especially one of our market is all IITs. So IITs are buying this product. ओके. All IITs. तर एक म्हणजे एक ट्रेंडिंग क्युरियस मुलं असतात जे स्टार्टअप त्यांना करायचा असतो, ते काय करतात की लाईक दे फोकस ऑन युनिकनेस अँड ऑफकोर्स म्हणजे युनिकनेस आणि आयडिया इज द मस्ट थिंग, म्हणजे ते हवेच. पण त्यांचं असं काय म्हणणं आहे की ते म्हणतात की त्यांची अप्रोच अशी पाहिजे की अपॉर्च्युनिटी शोधा तुम्ही, कुठल्या भागात कुठल्या रिजनमध्ये काय अपॉर्च्युनिटी आहे, काय ॲक्च्युली आता मार्केट कंडिशन आहे, त्यानुसार तुम्ही प्रोडक्ट स्केल करा. नॉट नेसेसरी की त्याच्यामध्ये युनिकनेस असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल ते काय म्हणले की म्हणजे आता उबर USA चाललं, तसंच आता इंडियामध्ये ओला चालतं. मग ह्या अप्रोचबद्दल तुम्हाला काय वाटतं? Yes, basically region wise opportunities will be different. Exactly. That is very true. Ki Europe's opportunity will be different, India's opportunity will be different. And they don't understand the market like us, like we understand. Yes, there are regional opportunities, but what I suggest ki why not think globally? Why shortfall for region? Right. When we develop product, we should develop it for global market. एक ह्याच्यानंतर आहेत की गोष्ट पेटंटची. स्टार्टअपच्या ह्याच्यात स्टार्टअपच्या पुढे तुमच्या पेटंट्स आहेत. सो व्हॉट अबाउट पेटंट्स? ते कसं झालं की तिथं आपला रिसर्च इनोव्हेशन करायचं आहे. पेटंटचा फायदा काय होतो की एज युजल किट्स युअर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे आणि ॲटलिस्ट 20 years करता तुम्हाला त्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला कोणी नवीन कॉम्पिटिशन उतरणार नाही किंवा मोनोपॉली बिझनेस तुम्हाला मिळेल. सो दीज आर द प्रायमरी इंटेन्शन्स. पण व्हॉट आय फाउंड इंटरेस्टिंग अबाउट द पेटंट वॉज की फंडिंग बिकम्स व्हेरी इझी. When you reach to the venture capitalist, he always look ki whether you are having patent or not, because he is investing and his investment should be secure for at least 20 years now. तर इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू पेटंट कीप्स हाय व्हॅल्यू. आणि पेटंट्स पण काय होतं की पेटंट्स लोकांवरनं पेटंट मिळतं नाही असं नाही, पण अशी सिच्युएशन होते की त्या पेटंटचं पुढे काहीच होत नाही. मीन्स आफ्टर गेटिंग पेटंट nobody come forward to take license for manufacturing about the patent. तर असे 1 लाखात एक 5-6 पेटंट असे असतील की जी खरोखर पुढे जातात, म्हणजे ज्याचं पुढे काहीतरी कमर्शियलायझेशन होतं. पण अदरवाईज ऑफकोर्स जे पेटंट सॅमसंग फाईल करतं, जे पेटंट IBM फाईल करतं, जे पेटंट NVIDIA इंटेल फाईल करतं, ते कम्प्लीट म्हणजे त्यांचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी प्रोटेक्ट करण्यासाठी करतात. पण पेटंट असं करा की खरोखर कामाचं आहे, उगाच कशाचं युजलेस पेटंट्स देर आर लॉट ऑफ युजलेस पेटंट्स. ते वेस्ट ऑफ टाइम आणि मनी आहे. त्यांनी रिसर्च पेपर करावेत. स्टार्टअप ऑथेंटिसिटी हा माझा मनात खूप मोठा प्रश्न आहे सर. स्टार्टअपची ऑथेंटिक म्हणजे काय आहे की आता समजा मी आणि संयम दोघं आहे, आम्हाला दोघांनाही स्टार्टअप करायचं आहे. आम्हाला कॉलेजमध्ये काही येत नाही असं समजा, स्टार्टअप करायचं आहे, एखादा आयडिया उघडून केली,
फेल झाला, ठीक आहे, पण ते एखादा ऑथेंटिक स्टार्टअप निघावा याच्यासाठी काय करावं, आणि ते स्टार्टअपचं ऑथेंटिक असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी काय करावं, एक ऑथेंटिक आयडियासाठी रिसर्च कसा असावा? ऑथेंटिकेट असं कारण म्हणण्यापेक्षा म्हणजे माझं appropriate प्रश्नाचं idea. कारण काय सर, सगळेच तिथं घुसायला बघतात आणि ते मार्केट तितकं स्टेबल नाही आहे की ते मार्केट स्टेबिलिटी मिळवायला एक्झॅक्ट हे काय आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. सो तो प्रश्न आहे की ते आपला आयडिया हे काम करणारे आयडेंटिफाय हा, त्याच्यासाठी अतिशय एक शास्त्रशुद्ध मेथड आहे की हाऊ टू कन्फर्म ऑन आयडिया, असं मी म्हणेन. ही आयडिया मी स्वीकारावी का न स्वीकारावी, असाच प्रश्न आहे का, वेदर आय शुड गेट इन टू दिस बिझनेस ऑर नॉट, एक्झॅक्ट. आणि त्याचा निर्णय मी कसा करणार आहे, बरोबर. तर ती एक अतिशय सिस्टमॅटिक प्रोसेस आहे की त्याला पहिल्यांदा काय की डिस्टिंग्विश आयडिया अँड प्रॉब्लेम. आयडिया फ्लॅश येतो आणि निघून जातो, पण प्रॉब्लेम मात्र पर्सिस्टंट तिथं असतो आणि तो सोडवला जात नाही, आणि मग तो तसाच राहतो प्रॉब्लेम. आणि जर त्याची जी पेन आहे ती मासेसमध्ये असेल, देर इज ऑलवेज पेन फॉर अ टिपिकल प्रॉब्लेम, तर ती पेन जर मासेसमध्ये असेल आणि हे जर रिअलाइज झालं असेल तर त्याच्यासारखी सुंदर प्रॉब्लेम नाही की जो मासेसमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल की अगदी सोपं की लोकांना अल्झायमर होतो, प्रॉब्लेम इज नॉट रिझॉल्व्ड. तिथं जर काम करणार असाल तर नथिंग लाईक दॅट. सो देर आर सो मेनी प्रॉब्लेम्स विच आर नॉट येट ॲड्रेस्ड बिकॉज ऑफ सम आर अदर रिझन. आणि असे जर एक साधी गोष्ट आहे की जो प्रॉब्लेम आहे तो जेन्युइन पाहिजे. नंबर 2, त्याला बायर पाहिजेत आणि त्याची कॉस्ट अफोर्डेबल पाहिजे. हां, ते कॉस्ट अफोर्डेबल पाहिजे. हे जर असेल, आता माझ्याकडे चॉईस विचारला की बाबा माझ्याकडे 3 प्रॉब्लेम आलेत. एक आहे ते प्रोटीन मॅन्युफॅक्चरिंग आहे, आणि दुसरं आहे ते व्यायामाची उपकरणं बनवायचं स्टार्टअप आहे, आणि डोकं दुखायला लागल्यानंतर डोकं दुखणे थांबण्याची गोळी काढण्याचं एक स्टार्टअप आहे. तर यातलं कुठलं स्टार्टअप प्रेफर करावं? प्रोटीनमुळे शरीर धष्टपुष्ट होईल. हे व्यायामाच्या स्टार्टअप इक्विपमेंट काढली तर लोकांची हेल्थ बिल्ड होईल, आणि याने काय होणार आहे की डोकं दुखायला लागलं की ती गोळी घेतली की त्यांचं हे जाणार आहे, डोकं दुखणं जाणार आहे. तर ह्यातलं बेस्ट स्टार्टअप कुठलं असं म्हटलं तर गोळी घेतल्या, ती गोळी असते 10-5 रुपयाची, पण ते स्टार्टअप माझ्या दृष्टीने खूप भारी आहे. कारण तो मनुष्य कुठची जाहिरात फारशी न करता त्याला डोकं दुखायला लागलं की तो बरोबर जाऊन गोळी घेतल्याशिवाय त्याचं थांबत नाही आणि तो घेणारच. प्रोटीनचं काय काम करायचं असेल तर प्रोटीनला खूप कन्व्हिन्स करावं लागेल की अरे तुझी हेल्थ आहे, हे आहे, ते आहे, आणि मग त्याला खूप कन्व्हिन्स केल्यानंतर तो 4,000चा डबा घेणार. आणि इक्विपमेंटमध्ये तर तो नकोच म्हणेल की मला तिकडं नकोच जायचं आहे. तर जो प्रॉब्लेम जेन्युइन आहे, अफोर्डेबल आहे, मासेसमध्ये चालणार आहे, आणि त्याकडे लोकांना ते घ्यायला उत्साह आणि पैसे आहेत, तर तो प्रॉब्लेम घ्यावा. वेल एक्सप्लेन. सर, अजून एक गोष्ट, तुम्ही बऱ्याच स्टुडंट्सना मेंटर केलं आहे आणि ओव्हर 250 स्टुडंट्स यू हॅव प्लेस्ड इन KPIT. कॅमेऱ्यात बसून बोलतोय. 250 स्टुडंट्स हॅव बीन प्लेस्ड बाय सर, दॅट्स अ ह्यूज थिंग. सो हां, म्हणजे त्यांना लाईक तुम्ही कसं गाईड केलं आणि काय एक्सपेक्ट करताय तुम्ही की मुलांनी काय कुठल्या स्किल्सवर फोकस केलं पाहिजे? हां, तर दॅट्स इट्स अ स्टोरी आय विल क्विकली टेल यू की 9-10 चं इयर असेल, 2009-10. आमच्या डिपार्टमेंटचं प्लेसमेंट थोडं खाली होतं इन कम्पॅरिझन विथ IT आणि कम्प्युटर. तर आपल्याला एक काहीतरी याच्यात काहीतरी केलं पाहिजे. तर व्हॉट इज द एरिया इन विच वी शुड फोकस, तर मला ते ऑटोमोटिव्ह मार्केट दिसलं, कारण ऑटोमोटिव्ह डोमेनमध्ये पुण्यामध्ये खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि आपल्या मुलांना पुण्याला जायला आवडतं. सो दॅट वॉज द ड्राईव्ह. मग ऑटोमोटिव्ह मध्ये काम करणारी KPIT टेक्नॉलॉजी कंपनी, मी आणि त्यावेळचे आमचे प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर हेद्दूर. सो वी फाउंड दिस कंपनी. त्या कंपनीकडे आम्ही अप्रोच केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला Day 1 बिलेबल आम्ही इंजिनियर देऊ. Day 1 बिलेबल म्हणजे तुमच्या ट्रेनिंग पिरियड आम्ही कन्झ्युम करू, तुमचा ट्रेनिंग पिरियड आम्ही कन्झ्युम करू. दॅट वॉज द विन विन पॉईंट. आणि सो वी यूज टू टीच स्टुडंट इन द इव्हिनिंग आवर्स, आणि दॅन KPIT यूज टू कम फॉर अ कॅम्पस प्लेसमेंट. आणि मग त्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मुलं चालायची. पहिल्यांदा वी स्टार्टेड विथ द 30 आवर्स प्रोग्राम. इव्हेंच्युअली 17-18 तो 150 तासाचा प्रोग्राम झाला होता की ज्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स होते, इंडस्ट्री व्हिजिट्स होत्या, वगैरे वगैरे. आणि इट वॉज ऑलमोस्ट 50 स्टुडंट्स एव्हरी इयर वी आर प्लेसिंग.
So that was the story ki of course we stopped 2019 onwards because of the COVID. In the COVID, company split into two parts and we lost our contacts after COVID. त्यानंतर सर म्हणजे अजून एक प्रश्न आहे की आपल्याकडे स्कीम्स आहेत, MSMEच्या स्कीम्स आहेत, स्टार्टअप इंडिया स्कीम, ते किती ऑथेंटिक आहे किंवा ते किती कामाला येतं? कारण म्हणजे काय रिझन आहे, राग निघतो गव्हर्नमेंटवर निघालेलं स्टार्टअप वर्क झालं नाही तर. सो आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळते आहे तर ती किती कामाची आहे का स्टार्टअपमध्ये? एक गोष्ट लक्षात ठेवा की स्टार्टअप इकोसिस्टम हा शब्द कधीच विसरायचा नाही स्टार्टअपवाल्यांनी. तर जर स्टार्टअप इकोसिस्टम, आता ही स्टार्टअप इकोसिस्टम प्रत्येक देशाची वेगवेगळी आहे. तैवानला आम्ही ज्यावेळी गेलो होतो तिथली स्टार्टअप इकोसिस्टम बघायला, त्यावेळी इट वॉज बिट डिफरंट पिक्चर. आणि इंडियाची स्टार्टअप इकोसिस्टम इट्स अ बिट डिफरंट. तर अबाउट इंडिया सिच्युएशन अशी आहे की आता आपण स्टार्टअप करा असं गव्हर्नमेंटच्याकडून खूप जोरात सांगितलं जातंय, त्याची जाहिरात होती आहे. त्याच्यात मुलं आणि जे कोणी लोक आहेत ते पार्टिसिपेटही करायला लागलेत. आणि एक सरकारने एक यंत्रणा केली आहे की इन्क्युबेशन सेंटर्स काढलेले आहेत. तर सर्वसाधारण पुण्यासारख्या शहरामध्ये किमान 50 इन्क्युबेशन सेंटर सापडतील, बेंगलोरसारख्या शहरात किमान 100च्या वर इन्क्युबेशन सेंटर सापडतील. तर या इन्क्युबेशन सेंटरमध्ये बऱ्याच सारख्या फॅसिलिटी असतात इन टर्म्स ऑफ मेंटरिंग, पिचिंग कसं करायचं ते सांगणं, टेक्निकल सपोर्ट, लाईक तुम्हाला जे काही इक्विपमेंट लागतं, 3D प्रिंटिंग म्हणा, CRO पॉवर सप्लाय सिग्नल जनरेटर्स किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जे काही लागणार आहे ते सगळं तिथं ते आणून ठेवलं असतं त्यांनी. 3D ड्रॉइंगसाठी CAD सारखं सॉफ्टवेअर. तर अशा सगळ्या त्या सिस्टीम असतात अलॉंग विथ द मेंटरिंग. तर ह्या आणि इथं तुम्ही प्रोटोटाईप करायला जायचं असतं. तर त्याच्या भारतामध्ये खूप साऱ्या इन्क्युबेशन सेंटर्स आहेत आणि ते फंड करतात म्हणजे थ्रू गव्हर्नमेंट काय करतं की त्यांना 5 कोटीची ग्रांट करतं आणि त्या 5 कोटीमध्ये तुम्ही सिलेक्ट करून तुमच्या स्टार्टअपना फंड करा. तर सर्वसाधारण 5 ते 10 लाख रुपये ग्रांट असतं की जे रिफंड करायचं नसतं. तर हा एक भाग आहे. आणि एकदा तुमचा प्रोटोटाईप तयार झाल्यानंतर स्केलअपसाठी किंवा कमर्शियलायझेशनसाठी तुम्हाला 50 लाखाचे SIFS खाली स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीमच्या खाली 50 लाख रुपये मिळतात किंवा SSS नावाची स्कीम आहे त्याच्यात पण एक 50 लाख रुपये मिळतात. आणि हे दोन फंड एकत्र केली की साधारण 70 लाख रुपये तयार होतात. तर 70 लाख रुपये खरोखर खूप मोठी अमाऊंट आहे, म्हणजे एक सफिशियंट अमाऊंट आहे. आणि ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बिन घाबरता देतं, म्हणजे ते कुठल्याही टीकेला अजिबात ऐकत नाहीत. इस्पेशली आपले अमित शहा साहेब, ते म्हणतात द्या लोकांना. हे 50 लाख रुपये एखाद्या स्टार्टअपवर आपण दिले आणि ते स्टार्टअप जरी बुडलं तर ते 50 लाख त्यांनी खाल्लेले नसतात. ते 50 लाख कुठं ना कुठं हे प्रोटोटाईप बनवलंय, 3D प्रिंटिंग केलंय, सॉफ्टवेअर बनवून घेतलंय, तर ते समाजामध्ये वाटले जातात आणि समाजाची इकोसिस्टम इकॉनॉमी वाढते. तर सरकारचं अजिबात काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही स्टार्टअप होऊन जर फेल गेला तरी तुम्हाला कोणीही काही चॅलेंज करत नाहीये. ऍब्सोल्युटली. स्टार्टअप इकोसिस्टम ज्यांना एवढी जास्त माहीत नसते, हा पण इच्छा आहे की मला स्टार्टअप करायचा आहे, तर आता तुम्ही इन्क्युबेशन सेंटर सांगितलं तर तसे बरेच आहेत. मग तिथून हेल्प मिळण्यासाठी किंवा गव्हर्नमेंटचा असा ॲक्सेस मिळण्यासाठी मग आपल्याला कुठल्या लेवलला घेऊन जायला पाहिजे? लाईक आयडिया पिचिंग ही पहिली स्टेप असली पाहिजे का प्रोटोटाईप पहिला आपण बनवून तिकडे घेऊन गेलं पाहिजे? हा, कसं आहे की पहिली गोष्ट काय की एक निर्धार पाहिजे की आम्ही कोणासाठी थांबणार नाही. मी, माझी आयडिया, माझा प्रॉब्लेम, आमची टीम, आमचं मिशन, तुमचे विजन पाहिजे, मिशन गोल्स सगळे तुमचे सेट आहेत. आणि आता आम्ही ह्या ज्या क्षेत्रात पाऊल टाकलेलं आहे आता माघार नाही. जसं की तानाजी मालुसरेंनी दोर कापला होता की आता माघार नाही, आता फक्त लढायचं आहे. तर तो एकदा निर्धार झाला की आपण कामाला लागतो उत्साहानं आणि वी गेट फुल्ली इन्व्हॉल्ड पॅशनेटली. आता पॅशन लागतं आपल्याला, कॉम्पिटन्स लागतो आणि इंटिग्रिटी लागते. ह्या 3 गोष्टीवर तुम्ही जिंकू शकता. पुन्हा सांगतो, पॅशन पाहिजे, कॉम्पिटन्स पाहिजे, इंटिग्रिटी पाहिजे. पॅशन का पाहिजे? पॅशन शिवाय ती धग येत नाही. कॉम्पिटन्स पाहिजे, तुमच्याकडे काही ना काही कॉम्पिटन्स असल्याशिवाय ते काही रिअल टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स काही येऊ शकणार नाही. आणि इंटिग्रिटी पाहिजे, कारण इंटिग्रिटी शिवाय इन्व्हेस्टर तुमच्या जवळ येत नाही. राईट. सो दिस 3 थिंग्स आर इम्पॉर्टंट. काय प्रश्न विचारला? म्हणजे आयडिया, म्हणजे आता तुम्ही जसं म्हणला इन्क्युबेशन सेंटर्स खूप आहेत आपल्या इथे. हो. मग त्या सेंटर्सना किंवा गव्हर्नमेंट स्कीम्सना ऍक्सेस मिळण्यासाठी म्हणजे स्टार्टअप फंडिंग वगैरे असताना त्यातून म्हणजे स्टार्ट कुठनं करायला पाहिजे? ॲज ए सेड की एक टीम, पॅशन हे सगळं तुमचं झालं
आपण माघार फिरणार नाही हे आपलं ठरलेलं आहे. तर बनवत चला, म्हणजे तुमचं जे काही मिशन आहे त्यावर तुमचा जो एरिया आहे, टेक्नॉलॉजी असेल किंवा काय असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, तर तो आधी तुम्ही ताब्यात घेऊन बनवत चला की लोकांना काहीतरी प्रेझेंटेबल आपण करणं Output आवश्यक आहे. दिसलं हा, पाहिजे. ते दिसणं फार महत्वाचं आहे. की मी उगाचच चाललोय आणि Just idea pitch आणि करतोय. मला पैसे द्या असं होत नाही. की ती टीम पुढे चाललेली आहे, त्यांनी काम केलं आहे, त्यांचे प्रॉडक्टचे आउटकम यायला लागलेत, काहीतरी दिसायला लागले आणि देन त्याचं प्रॉपर पिच करणं. तर हा. पिचिंग मध्ये एक सिस्टीम आहे पिच करण्याची. तर त्या पिच मध्ये तुमचं व्हॉट इज युअर स्टँड, समाजासमोर तुमचा स्टँड काय. तर आमचा स्टँड, मी ॲज अ कंपनी म्हणेल की आमचा स्टँड काय की वी आर मास्टर इन कस्टमायझिंग ॲप्लिकेशन फॉर अल्ट्रासॉनिक स्प्रे नोझल. सो दॅट इज आवर स्टँड ॲज अ कंपनी, राईट. तर यू शुड हॅव स्टँड ॲज अ कंपनी. पहिली गोष्ट की काय करणार आहे मी, ओके. तर तो स्टँड पाहिजे आणि एकदा तो स्टँड असेल, तुम्ही त्या स्ट्रॅटेजी असेल तर तुम्ही त्याच्यावर पुढे चालत राहता. हे फंडिंग नावाची गोष्ट आहे ना की येत राहते आपल्याकडे येत राहते. तर पहिल्यांदा ते ज्याला बूटस्ट्रॅप फंडिंग म्हणतात. तर ते बुटस्ट्रॅप फंडिंग, आईला सांगायचं थोडे पैसे दे, बाबांना सांगायचं थोडे पैसे दे, मित्राला सांगायचं थोडे पैसे दे, असे ते पैसे जमवायचेच. आता यू बिंग स्टुडंट तुम्हाला हे करावंच लागेल. आता आमच्या वेळी आमच्याकडे पैसे होते, पण दॅट मे नॉट बी केस विथ द बॉय विथ 18 years old की त्याच्याकडे पैसे आहेत. तर ते तुमच्या आयडिया तुमच्या पाहुण्यांना म्हणजे मित्रांना सांगून त्यातून ते पैसे घ्यायला पाहिजे. घ्यायला अजिबात घाबरू नका. की कोणी 10,000 देतो म्हणले, घ्या 10,000 रुपये, नंतर देतो म्हणायचो तुला मी, सूद समेत देतो, पण आत्ता मला दे. तर ते पैसे गोळा करायचे, कारण लागतात पैसे कामाला. तर ते पैसे गोळा करून आपलं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट पुढे जायचं. पिचिंगसाठीचं एक स्ट्रॅटेजी आहे, ते कधीतरी पुन्हा बोलूया. ते पिच करायचं आणि तो पिच घेऊन तुम्ही ह्या इन्क्युबेशन सेंटरकडे गेला तर 10 लाख रुपये द्यायला ते मागं पुढे बघणार नाहीत. एकदा 10 लाख रुपये आले की तुमचं प्रोटोटाईप तयार होतो. प्रोटोटाईप तयार झाला की पुन्हा पुढच्या SIFचे स्टार्टअप इंडिया सीड फंड खाली तुम्ही जाऊ शकता. 70 लाख रुपये तुम्ही तुमच्या डोक्यात आयडिया आल्यापासून 2 वर्षात 70 लाख रुपये घेता. फक्त पॅशन, कॉन्फिडन्स, इंटिग्रिटी. वर्क लाईफ बॅलन्स बिगेस्ट क्वेश्चन ऑफ स्टुडंट्स. मी म्हणजे बिहाइंड द सीन आमच्या सगळ्या स्टुडंट्सने विचारतो की काय सर येणार आहेत, काय विचारू. ते म्हटलं वर्क लाईफ बॅलन्स. पुढे जाऊन स्टार्ट केलं तर नोकरी कशी करणार, किंवा नोकरी करत करत स्टार्टअप कसं काय. आणि इव्हन सर आता यंगस्टर कसे आहेत, पण जे कॉलेज करत पण त्यांचा काही स्टार्टअप्स असतात ते पण मॅनेज करतात. म्हणजे हे कसं ते काही नाही. तुमचे 24 तास आहेत ना, त्याचे 3 भाग करायचे. सोपं. 24 तासाचे 3 भाग करायचे. 8 तास झोपायला द्यायचे, 8 तास शिकायला द्यायचे आणि पुढचे 8 तास स्टार्टअपला द्यायचे. बास होतंय. इट वर्क्स. आणि जे ऍक्च्युली आता फील्डमध्ये आहेत, आता स्टुडंट आहे म्हणून आय सेड लाईक दॅट, जे फील्डमध्ये आहेत त्यांनी फील्डमध्ये काय करायचं, पुन्हा 8 तास झोपायचं, 8 तासाचा जॉब करायचा आणि 8 तास स्टार्टअपला द्यायचे. डिव्हिजन करायचे आणि काम करायचं. नेक्स्ट क्वेश्चन इज बिझनेस एथिक्स. म्हणजे नॉट एक्झॅक्टली बिझनेस एथिक्स बट एथिक्स इन बिझनेस. एक समाजासाठी चालू केलेला बिझनेस किती वेळ टिकू शकतो. प्रॉफिट हाच बिझनेसचा मेन मोटो आहे. तरीही समाज कल्याण थोडा आड येतं ना. मगाशी आपला नॅनोचा विषय आपण चर्चा केली त्याच्यात, तर तो तुम्ही कसं इंटरप्रेट कराल की ते बॅलन्स कसं करायचं की त्यांना फायदाही व्हायला पाहिजे, आपल्यालाही फायदा व्हायला पाहिजे. मुळात स्टार्टअप म्हणजे काय, तर इट्स अ बिझनेस. प्रायमरीली स्टार्टअप इज अ बिझनेस. फक्त एकच त्याच्यामध्ये कंडिशन असते की तो इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी बेस्ड पाहिजे. नंबर 2 आणि तो तिसरा स्केलअप करता यायला पाहिजे. ह्या गोष्टी एकत्र असतील तर ते स्टार्टअप झालं. आता म्हणजे पुन्हा बघा, तो बिझनेस पाहिजे, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन पाहिजे त्याच्यामध्ये, आणि तो स्केलेबल पाहिजे. एवढ्या 3 गोष्टी झाल्या की आम्ही त्याला स्टार्टअप म्हणतो. व्हॉट इज स्टार्टअप? स्टार्टअप इज दिस. आता स्टार्टअप इज बिझनेस. बिझनेस कोणाचा होतो इज अ क्वेश्चन. बिझनेस कोणाचा होतो, तर ज्यांचा प्रॉडक्ट क्वालिटी स्टँडर्डला आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंटला उतरतो त्यांचा बिझनेस होतो. तुम्ही फॉल्स प्रॉडक्ट मार्केटमध्ये घेऊन गेला तर लोक थोडा वेळ फसतील, पण त्याच्यानंतर कोणी उभा करून घेत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमची जो काही प्रॉडक्ट आहे तो क्वालिटीचा बनवावा लागतोच इंटरनॅशनल, आणि तुम्हाला नुसतं भारतात नाही खपवायचं आहे, जगभर द्यायचं आहे.
तर तुम्हाला क्वालिटी मेंटेन करायचीच आहे, तुम्ही बेस्टच द्यायचं आहे आणि तुम्हाला पैसे मिळणार आहेत. कारण का की तुमचं इनोव्हेशन आहे. इट इज फर्स्ट टाइम इन इंडिया, इट इज फर्स्ट टाइम इन द वर्ल्ड. म्हणूनच तर तुमचं इनोव्हेशन बेस्ड स्टार्टअप आहे. त्यात इनोव्हेशन कॉम्पोनंट नसेल तर आम्ही मसाले विकून पैसे मिळवू शकतो, मसाले विकून पण पैसे मिळू शकतो. मग तिथं कॉम्पिटिशन आहे, सगळं आहे. मग तिकडे तर जायचं नाही आपल्याला. आपण टेक्नॉलॉजी इनोव्हेशन करणार आहे. सर इनोव्हेशन आहे तर इट इज युजली फर्स्ट टाइम आणि कॉम्पिटिशन कमी असेल, प्रॉफिट जास्त घेणार आहे आम्ही. मी पुन्हा सांगतो की स्टार्टअपनी भरपूर प्रॉफिट घ्यायला पाहिजे. जर प्रॉफिट नसेल तर सर्वायवल कठीण आहे. तुम्हाला एम्प्लॉय अट्रॅक्ट कसे करणार, तुम्हाला ह्युमन रिसोर्स, तुमच्याकडे टॅलेंट पूल ॲक्विजिशन कसं होणार, त्यांना चांगले पगार द्यायला पाहिजे, त्यांना बसायला चांगली जागा पाहिजे, त्यांना AC द्यायला पाहिजे, त्यांना सगळं असं प्रॉपर वर्किंग एन्व्हायरमेंट द्यायला पाहिजे. हे पैसे कुठून येणार? तर एक चॉईस आहे की तो सीड फंड्स वगैरे मधून येतो, पण जनरली हे पैसे जास्त करून पगारावर खर्च होतात. पण इन्फ्रास्ट्रक्चर कसं बिल्ड करणार? तुम्हाला स्टार्टअपचे सीड फंडचे पैसे येतात ना, ते पगारासाठी, मार्केटिंग आणि सेलच्या पगारासाठी वापरायला परमिशन आहे. पण मी AC बसवतो तर त्याला ते नाही म्हणतात. तुम्ही बँकेकडे जावा आणि टर्म लोन घ्या, तुमची असेट गहाण टाका आणि लोन घ्या. तर खूप प्रॉफिटेबिलिटी असणं ही गरजच राहते. म्हणजे माझं तरी असं म्हणणं आहे की त्याशिवाय पडूच नका त्यात. म्हणजे कम्प्लीट एस्टिमेट करा की 10 रुपयाची वस्तू तुम्ही 100 रुपयाला विकत असला तर इट्स अ गुड थिंग. पण 80 रुपयाची वस्तू तुम्ही 100 रुपयाला विकताय तर ते स्टार्टअप करण्याच्या भानगडीत पडू नका. शेअर मार्केटमध्ये पैसे घातलेले जास्त चांगले, तिथं 15% रिटर्न मिळू शकेल. तर ते 10 रुपयाचे 100 रुपये तुम्ही करत असला, आय रिअली ॲप्रिशिएट. आता बिझनेस केल्यानंतर आणि क्वालिटी प्रॉडक्ट दिल्यानंतर आणि खूप सारा रिसर्च आणि इनोव्हेशन केल्यानंतरचं प्रॉडक्ट आपलं आयडेंटिफिकेशन असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला पैसे मिळणार. आता दॅट इटसेल्फ इज सोशल वर्क. कारण समाजाची कुठली तरी पेन तुम्ही सॉल्व्ह करत असता, तुम्ही लोकांसाठी जी एम्प्लॉयमेंट करताय, जनरेट करताय, दॅट इटसेल्फ इज एक गुड एथिकल साईड ऑफ द स्टार्टअप आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मग तुमचा युनिकॉर्न होत असेल तर मग CSR फंडिंग तुम्ही द्यायचंच असतं. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी खाली 60% तुम्ही इन्व्हेस्ट करायचे असतात समाजावर. सो दीज आर सम वेज यू कॅन. Contribute करतोच. करतो त्यामुळे निश्चित करतो. आणि सर अजून एक गोष्ट, लाईक आत्ता मिथ्स आहेत की लाईक AI आत्ता खरंच ट्रेंडिंग आहे आणि म्हणजे असं वाटतं सगळ्यांना की म्हणजे मिथ्स असे आहेत की जॉब्स जे आहेत ते लाईक AIमुळे प्रॉब्लेम क्रिएट करतात. लाईक आता AIमुळे पुढे जॉब्स नसणार, हे लाईक बेसिक मिथ आहे. तर तुम्हाला असं काय वाटतं की लाईक AI आपल्याला हेल्प करू शकतं स्टार्टअप्समध्ये? लाईक AI लेव्हरेज करून आपण अजून आपलं प्रोडक्ट इनोव्हेटिव्ह करू शकतो की लाईक तुमचा अप्रोच कशी आहे त्याबद्दल? नाही, एक माझं असं म्हणण्यापेक्षा सगळ्यांचाच अप्रोच असा पाहिजे की AI वापरा. म्हणजे तुमच्या टोटल बिझनेसचा त्याला पार्ट करून टाका. म्हणजे मेक AI ॲज अ इसेन्शियल कंपोनंट ऑफ युअर बिझनेस टू रिड्यूस कॉस्ट. असं करायचं. आता हे कसं करायचं तर बेसिकली तुम्हाला कॅम्पेनिंग करावं लागतं. तर कॅम्पेनिंग करताना तुम्हाला कंटेंट्स डेव्हलप करावे लागतात. तर कंटेंट डेव्हलपमेंटसाठी जनरेटिव्ह AIचा वापर अगदी डेफिनेटली करू शकता. त्यानंतर AI बेस्ड सेल्स एजंट आलेले आहेत. तर त्या सेल्स एजंटचा तुम्ही वापर करून मॅक्सिमली म्हणजे तुमची मॅनपॉवर, फिजिकल मॅनपॉवर थोडी कमी करून AI बॉट्सच्या पद्धतीनं बेसिकली व्हॉट्सॲप आहे, ईमेल आहे आणि ते सेल्स एजंट आहेत. याच्या माध्यमातून तुम्ही जर जेवढं लेस कॅपॅसिटी म्हणजे ह्युमन रिसोर्सवर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट न करता AIचा वापर करून तुमचं, कारण कसं तुमच्याकडे रिसोर्स नसतात ॲज अ स्टार्टअप, तुमच्याकडे खूप म्हणजे पैशाची आपल्याला वाचवणं गरजेचं पण असते. आपण जेव्हा AI वापरतो तेव्हा ते खरंच फिजिबल असतं. कारण की मी असं बघतोय की बरेच आपण आता इंस्टाग्रामला पण असलं ना, अल्गोरिदम जो असतो ना, आपले जे प्रोडक्ट्स बघतो ऑनलाईन ते इंस्टाग्राम फीडवर पण येतात आणि ह्याच्यासाठी AIच वापरलं जातं. मग अशा गोष्टी पण ॲज मला वाटतंय तुमचा तो पुढचे 30 वर्ष तो सोबती राहणार आहे, तो काही जाणार नाही. बेस्ट वे टू को एक्झिस्ट आणि एक्स्ट्रॅक्ट AIला म्हणजे जसा उसाचा रस काढतात तर चिपाड अगदी होईपर्यंत त्याचा रस काढला जातो. मेक दॅट ऑफ AI. AIला ऊस समजा, ऊस, आणि तुम्ही मशीन व्हायचं. तर एक क्वेश्चन आहे, बर्निंग कॅश हा एक नवीन ट्रेंड आला आहे मार्केटमध्ये. बर्निंग कॅश म्हणजे
पैसा आहेत तर नाही करा, तो कितपत योग्य आहे आणि त्याचे सिनॅरिओज कुठले पाहिजेत युसेज? बर्निंग कॅश माझ्या दृष्टीने तरी तो एक नॉनसेन्स आहे आणि त्या नॉनसेन्सचं बिगेस्ट एक्झाम्पल बायडूज आहे. त्यांनी फुटबॉलचे मोठे मोठे स्टार्स जाहिरातीला घेतले, शाहरुख खान सारख्या व्यक्तीला जाहिरातीला घेतलं, टीमला घेतलं, स्पॉन्सर केले काही त्यांचे हे, आणि पैशाची नासधूस करून टाकली आणि इव्हेंच्युअली बायडूंना हाकलून काढण्यात आलं. कॉन्ट्ररी ओला जी ईव्ही आहे, तर त्यांच्या बिझनेस प्लॅन आहे ओलाचा, त्या बिझनेस प्लॅन ऑफ द ओलामध्ये कुठेही त्यांची जाहिरात करायची नाही असा निर्णय आहे की आम्ही ओलाची जाहिरातच, ओला स्कूटरची तुम्हाला टीव्हीला, रेडिओला कधीही जाहिरात दिसणार नाही, कारण दे डोंट बिलीव्ह ऑन कॅश बर्निंग. दे बिलीव्ह, त्यांनी तो पैसा कॅश बर्निंगचा शाहरुख खानला देण्याच्या ऐवजी R&D वर टाकलेला आहे आणि तिथून दे आर कमिंग विथ द बेटर बॅटरीज, बेटर इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स आणि न्यू टेक्नॉलॉजीज ते आणतात. सो त्यांच्या बॅटरी इफिशियन्सीवर फोकस करतात. येस, कॅश बर्निंग करायचं असेल तर तुम्ही R&D करायला पाहिजे, नाही की ह्या स्टार्सवर पैसे खर्च करायला पाहिजे. तो कॅश बर्निंग इज कम्प्लीट नॉनसेन्स. बेस्ट एक्झाम्पल इज बायडू, म्हणजे बॅड एक्झाम्पल, आणि गुड एक्झाम्पल ऑफ नॉट बर्निंग कॅश इज ओला. So we are are about to wrap our things up. So last questions are about Wave NXTचे फ्युचर, की 10 वर्षात ऑब्वियस पॉडकास्ट क्वेश्चन, 10 वर्षात कुठं बघता तुम्ही, आणि एक पुढचं विजन काय, की अल्ट्रासॉनिक स्प्रे नॉझल हाच एक प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टमध्ये आपल्याला वाढ करायची आहे, जसं की स्प्रे कोटिंगचं तुम्ही डिफरंट गोष्टीत वापर केला आहे, तसंच तुम्हाला तो प्रोडक्ट वाढवायचा आहे और समथिंग एल्स? फ्युचर ऑफ वेव्ह NXT इज कन्सर्न, तर वी आर ब्रेकिंग द स्पेसिफिकेशन्स ऑफ आवर काउंटर पार्ट्स, की अल्ट्रासॉनिक स्प्रे नोझलचा फ्लो रेट हा जनरली 3 ते 5 मिलीलिटर पर मिनिट असा जगभरात कोट आहे, पण वी आर स्ट्रेचिंग इट टू 200 ml per minute. तर इट इज की वन कॅन इमॅजिन की 5 ml to 200 ml. So we have stretched it now only we have reached to that limit. Then viscosity of the solutions normally suggested or in the specifications put by all foreign companies is 50 CPS. 50 CPS, water is 1 CPS for comparison. 50 CPS is the viscosity of the material put in a specification by foreign companies. We are stretching it to 1000 CPS. so much viscous. So much viscous. We are spraying like honey. Honey we are spraying. So more than honey, sir. honey, we are spraying honey. Okay, so we are expanding on the side of viscosity, we are expanding on the side of flow rates, and another vertical is the droplet size. We are going up to 5 micrometers to 100 micrometers. So we are expanding in a 3 dimensions so that nobody can compete in future with us. So and that is one, this is how we are growing. So 3-dimensional growth means all application will fall somewhere here to what we can offer, and customizations is our strength. So this is what we are looking at, and next is the quality certification. We want to get into Europe, so CE certification is required for that. So we are going for quality certification like ISO 9000 2015, then CE certification. So that will enable us to reach to all European countries. Sir, also the customer support that you mentioned, I actually liked it because बेसिक एक्झाम्पल घरातलंच आपण घेऊ. आपण समजा एखादा फोन, स्मार्टफोन US वरनं आणला, तर लाईक कसं असतं की त्याचं जे काय, आता समजा व्हेरिझॉन ही कंपनी US बेस्ड आहे, मग त्या कंपनीचं जे काही आपल्याला त्या मोबाईलचा प्रॉब्लेम आला तर मग आपल्याला तिकडं रिच आउट करायला लागतं, आणि ते आता शक्यतो होत नाही ना, आपण तिकडून एकदा फोन आणला. मग तुमच्या कंपनीची अप्रोच मला लाईक इंटरेस्टिंग वाटते, की लाईक ऑब्व्हियसली इंडियन मार्केटमध्ये कसं असते की आपण असं प्रोडक्ट बघतो की हां, आम्ही कस्टमर काहीतरी प्रॉब्लेम आला तर आपण लगेच रिच आउट करून ते तुम्ही करू शकता. मग त्याच्यात तुम्ही अजून काही विचार करताय का, म्हणजे कस्टमरला अजून कसा सपोर्ट करावा लागेल त्याच्यामध्ये? नाही, कस्टमरला 2 सपोर्ट आमच्याकडे लागतात. एक म्हणजे ड्युरिंग परचेस, की त्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करण्यासाठी काय टेक्नॉलॉजी लावून द्यायची आहे. तर सो सपोर्ट इज रिक्वायर्ड व्हाईल बाईंग अडॉप्टिंग द प्रोडक्ट, नंबर 1. नंबर 2, आफ्टर सेल सपोर्ट, की साईटवर काही फेल्युअर झालं तर त्यांना सपोर्ट लागतो. तर दोन्ही फ्रंटवर ऑन साईट सपोर्टला इलेक्ट्रॉनिक इंजिनियर सपोर्ट करतात, आणि व्हाईल सेलिंग द प्रोडक्ट केमिकल इंजिनियर्स असतात जी
की ज्यांचं MSc केमिस्ट्री, MSc बायोकेमिस्ट्री, दिस टीम सपोर्ट्स ड्युरिंग प्रॉडक्ट सेल. Last question, basically very common question, a piece of advice for young startups and young entrepreneurs basically. एक अगदी सोप्यातला सोपा ॲडवाईस असा आहे की चांगला प्रॉडक्ट मिळेपर्यंत स्टार्टअपमध्ये अजिबात पडू नका. तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की हा प्रॉडक्ट जेन्युइन होणार आहे, जेन्युइन प्रॉब्लेम सॉल्वर आहे, इट्स अ जेन्युइन प्रॉब्लेम सॉल्वर. त्यानंतर त्याला खूप सारे बायर्स असायला पाहिजे आणि ह्या 2 गोष्टी मिनिमम सॅटिस्फाय जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत स्टार्टअपकडे अजिबात पाऊल टाकू नका. स्टार्टअप ही स्प्रिंट नाही, इट्स अ मॅरेथॉन आणि यू शुड बी एबल टू endure against pains which are coming while implementing the startup, because frustration comes many times आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्येच टिकून राहण्यासाठी माइंडसेट एक लागतो की बाबा सारखं माझ्या मिशनकडे माझं लक्ष आहे आणि मग मिशनकडे बघतोय. फ्रस्ट्रेशन जरी आलं तरी टीमला सांभाळतोय आणि एकमेकाला सपोर्ट करत आपण ते पुढे जायचं असतं. तर असं ज्यांच्याकडे ताकद आहे, मनाची ताकद आहे, स्ट्रॅटेजिक ताकद आहे, प्लॅनिंग आहे, तर अशाने स्टार्टअपमध्ये पडावं. हे सामान्य लोकांचं काम नाही. एक्सेलंट कन्क्लुजन सर. सो बेसिकली या कन्व्हर्सेशनमधनं आमचा मोटो हा होता की प्रत्येक कॉलेजच्या मुलाला किंवा कॉलेजच्या एन्व्हायरमेंटच्या असोसिएटेड जी माणसं असतात, इव्हन फॅकल्टीज, ह्यांना कळावं की स्टार्टअप कसा असावा आणि एक फॅकल्टीचा स्टार्टअप आहे. इट्स अ व्हेरी बिग इन्स्पिरेशन फॉर अस सर. आमच्या म्हणजे एक आतली गोष्ट सांगायची तर आमचे सगळे स्टुडंट्स एक्सायटेड होते बिकॉज स्टार्टअप हा स्पार्कची गोष्ट आहे आजच्या ह्याच्यात. अँड इट्स अ बिग थिंग. ॲज मी मगाशी म्हणालो की सरांचे फंडिंग, सरांचे प्रायझेस हे सोडून मला आणि स्वरूपला माहिती आहे की 250+ स्टुडंट प्लेस करणं अशा एन्व्हायरमेंटमध्ये जिथं सर म्हणाल तसं IT चे स्टुडंटच जास्त प्लेस होते. इट्स अ व्हेरी बिग थिंग. सो आय थिंक मी आणि साहेब वी आर व्हेरी मोस्ट प्राऊड अबाउट इट. So thank you so much, sir. It's been our pleasure. Very Thank much. you. Thank you. थँक्यू.